मरीन ड्राईव्ह माहितीये मुंबईमध्ये तुम्हाला? मरीन ड्राईव्ह मध्ये जागेचा दर काय? 1 एकर जागा किमान 200 कोटी रुपयाची असते. तिथं आपल्याला 3 एकर जागा जैन समाजाला दिली. कोणी दिली? देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. हे महसूल मंत्री आहेत, त्यामुळे यांच्या मार्फतच ते झालेलं आहे. हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण सर्वांना विनंती करतो की सकाळी 7 वाजता आपलं दुकान उघडण्या अगोदर आपण आपल्या परिवारासहित मतदान करा. इतिहास बघितला तर भाजपचे 2 सदस्य असल्यापासून आपण जैन समाज म्हणून कायम बीजेपीच्याच मागे आहे. परंतु कुठेही थोडंफार 19-20 होऊ नये. सर्वांनी एक मुखाने बीजेपीच्या पाठीमागे महाराष्ट्र माझा अब खिलेगा कमल ये ताजा पूरे जग में बजेगा बाजा. शिर्डी शहरात नुकतीच जैन समाजाची बैठक पार पडली. यावेळी जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, महामंत्री विकास अच्छा, पुखराज लोढा, रतिलालजी लोढा, विजय पारख, विनोद संकलेचा, सतीश गंगवाल, गोकुळ ओस्तवाल, पंकज लोढा आदींसह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार ललित गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर महाराष्ट्रातील जैन समाजाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याबरोबर जैन समाजाला न्याय देण्यासाठी विविध असे धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीसह राहाता तालुक्यातील जैन बांधवांनी एक विचारानं मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन ललित गांधी यांनी आपल्या भाषणात केलंय. राहाता तालुक्यात देखील जैन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येत्या 20 तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन विनोद संकलेचा यांनी यावेळी केलंय. याप्रसंगी संजय संकलेचा, महावीर गांधी, वैभव बाठिया, योगेश डोसी, मनोज कोठारी, जोगेश लोढा, प्रशांत कोठारी, फकीरा लोढा, नरेश सुराणा, शिखरचंद कासलीवाल, संदीप पारख, धीरज लोढा, मोहित गंगवाल, अनिल लोढा, राजेंद्र गंगवाल, निलेश संकलेचा, जयंतीभाई जैन आदींसह शिर्डीतील परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आदरणीय रतिलालजी लोढा, आपले संघपती आदरणीय पुखराजजी, विजयजी पारख, जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्राचे प्रमुख संदीपजी भंडारी, महाराष्ट्राचे महामंत्री. ठेवून जाऊ का? विकास तुम्हाला पाहिजे असेल तर इथे घेऊन टाका. तुमच्याकडे शिर्डीचा विकास तुम्हाला देऊन टाकू. इथे विकास अच्छाजी, ज्याने या महत्वपूर्ण बैठकीचं असं सुंदर आयोजन केलं ते विनोद सकलेचाजी, त्यांचे सर्व सहकारी, संदीपजी, सर्वच मान्यवर, आमचे फुटरमलजी, नरेश. आणि पहिल्यांदा मला जैन समाजामध्ये असा एक दमदार आवाजाचा माणूस बघायला मिळाला, पंकज लोढांच्या सारखा, रोहितचा. अशा दमदारपणाचीच आपल्याला गरज आहे, जे संदीपनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ते मान्यही केलं. तसं राहिलं तरच टिकणार आहे आपण. शिर्डीच्या या पवित्र नगरीमध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर संवाद साधताना मला विशेष आनंद होतोय. कारण सार्वजनिक जीवनात मी ज्या पदावर सर्वाधिक काळ काम केलं आणि खूप मोठं काम करता आलं, त्या सहकारी पतसंस्थांच्या माझ्या राज्यस्तरीय कामाची सुरुवात 1994 साली मी शिर्डीमधून केली होती. तर राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांचं अधिवेशन आम्ही बोलवलं होतं. रामराव अधिक आपले त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, अण्णा हजारे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या अनेक लोकांचे संबंध येतात, मैत्री निर्माण होते. फार क्वचित असे प्रसंग येतात की बाप आणि लेक दोघांची आपली मैत्रीचं नातं होतं. तसं माझं नातं बाळासाहेब विखे पाटलांशी आणि राधाकृष्ण विखे पाटलांची आहे. सहकारातल्या देशातला पहिला साखर कारखाना काढणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचं एक सहकारावर फार मोठे उपकार आहेत. आणि सहकारात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याबद्दल आदर आहे. आणि बाळासाहेब विखे पाटील केंद्रात अर्थराज्यमंत्री होते, ते माझ्या कोल्हापूरच्या ऑफिसचं उद्घाटन मी त्यांच्या हस्ते केलं होतं. आणि फेडरेशनचा अध्यक्ष झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि आमच्या दोघांचे कॉमन मित्र होते रत्नाकर गायकवाड, त्यावेळी ते सहकार आयुक्त होते.
आणि त्यांच्या कार्यालयात आमची मैत्री झाली. 3 वर्ष आम्ही आठवड्यात एकदा भेटायचो, विखे पाटील साहेब आणि आम्ही. त्यामुळे या शिर्डीशी आणि विखे पाटील परिवाराशी माझा जवळचा संबंध आहे. माझे चुलत भाऊ नगर जिल्ह्यामध्ये दिलीप गांधी खासदार होते. ते भाजपमधून निवडून यायचे, परंतु विखे पाटलांची मदत असायची ते भाजपमध्ये नसताना. हे तुम्हाला सगळ्यांना मी काय वेगळं सांगायची गरज नाही. तर या आमच्या परिवाराशी त्यांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. अगदी आपल्या जैन धर्माच्या बद्दल सांगायचं तर आपण नॉर्मली मी अनेक वर्ष जितो संस्था स्थापन झाली त्यावेळेपासून जितोशी कनेक्ट आहे की जैन समाजामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, आपण सगळे जैन एकत्र आलं पाहिजे आणि जैन लोकांनी जैन समाजाला गरज पडेल तरी मदत केली पाहिजे. मग ती व्यापारात असेल, नोकरी देण्याच्या निमित्तानं असेल, राजकारणामध्ये असेल, जैन समाजाच्या लोकांनी राजकारणात पुढे यावं यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले. हे करत असताना अनेक लोकांना आपण समाजामध्ये पुढे आणलं राजकीय दृष्ट्या, परंतु आपला ब्रॉडर उद्देश असतो जैन धर्माची सुरक्षा, जैन धर्मियांचा लार्जर इंटरेस्ट कशात आहे आणि तो विकास कशा पद्धतीने होईल. आणि त्या जैन समाजाबद्दल बोलायचं मी फार वेळ घेणार नाही तुमचा. या नजीकच्या 2 वर्षाचा आपण या नवीन महायुती सरकार बद्दल जर बोललं तर जैन समाजासाठी 4-5 मोठे निर्णय झाले. मरीन ड्राईव्ह माहितीये मुंबईमध्ये तुम्हाला? मरीन ड्राईव्ह मध्ये जागेचा दर काय? 1 एकर जागा किमान 200 कोटी रुपयाची असते. तिथं आपल्याला 3 एकर जागा जैन समाजाला दिली. कुणी दिली? देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. हे महसूल मंत्री आहेत, त्यामुळे यांच्या मार्फतच ते झालेलं आहे. हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2च नावं डोक्यात येतात. ते सगळ्या प्रक्रियेमध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. त्याचा जर इतिहास बघितला तर भाजपचे 2 सदस्य असल्यापासून आपण जैन समाज म्हणून कायम बीजेपीच्याच मागे आहे. परंतु कुठलाही थोडंफार 19-20 होऊ नये, सर्वांनी एकमुखाने बीजेपीच्या पाठीमागे उभं राहून महायुतीचं सरकार कसं आणता येईल ही खऱ्या अर्थाने जबाबदारी जैन समाजाची त्यांच्या खांद्यावर टाकली अशी ललितजी गांधी व संदीपजी भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. मी जैन समाजाच्या वतीने आपले आभार मानतो. या ठिकाणी सर्वात प्रथम मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो वैभवजी वाटिया. आजची आता ही जी निवडणूक आहे ही फार अटीतटीची आहे, पण आपलं भविष्य ठरवणारे आहे. कारण काँग्रेस जर सरकार आलं तर तुमच्या साईबाबा मंदिरावर बोर्डाचं जर आलं, त्यांनी दावा केला तर बाबा इथं नाही, तुमचं आमचं अस्तित्व संपलं. इतरही आपले जैन मंदिर आहेत, मोठ्या जागा आहेत, त्याच्यावर त्यांनी जर बोर्डाने दावा केला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. याच्यासाठी भाजपचे हात प्रकट करणं, आपलं जे मत आहे वाया घालू नका, पूर्णपणे कमळ कमळ आणि कमळ. मोदींचे हात बळकट करा. आपण म्हणणार माझे एक मत काय होणार, पण याची टक्केवारी पूर्ण महाराष्ट्राची धरली जाते की भाजपचे किती टक्के मत आहे, काँग्रेसचे किती आहे. तर आपलं प्रत्येक मत महत्वाचं आहे. तर आपलं मत वाया जाणार नाही. बाकीचं कुठलं असू दे, आपल्याला देश बघायचा आहे. आपल्या समाजाचं संरक्षण करणारे कोणी मोदी आहे. आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, बाकी काही बघायचं नाही. मोदी साहेबांनी आज ललितजी गांधी यांना एवढी मोठी संधी दिली आहे जैन समाजाची आपल्या अडचणी सोडवण्यासाठी. तेव्हा जी जबाबदारी दिली आहे ते योग्य पद्धतीने योग्यरित्या पाळतील, त्याची जबाबदारी पेलतील अशी मी आशा ठेवतो. पानी में जहर ना घोलो, जो भी बोलो सोच के बोलो, बोली का घाव नहीं भरता, गोली का घाव भर जाता. किसान की बातें करे हम, मिलजुल के काम करे हम, इस देश को स्वर्ग बनाए, सबको विश्वास में लाए, तब कमल खिलेगा ताजा, पूरे जग में बजेगा बाजा. जय महाराष्ट्र हा माझा, जय महाराष्ट्र हा माझा. महाराष्ट्र की प्यारी धरती ये हम सब की माता है. किसान है जब तक जिंदा, होंगे ना कभी
हम शर्मिंदा, लाठी नफरत की तोड़ो, खंजर लालच का फेंको, हम आपस में बट बैठे तो देश को कौन संभाले। अब कमल खिलेगा ताजा, पूरे जग में बजेगा बाजा। जय महाराष्ट्र ये माझा, जय महाराष्ट्र ये माझा। या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रहित प्रथम समोर घेऊन आपल्या विधानसभेचे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भरघोस मताने निवडून द्यावं. तसं पाहिलं तर जैन समाज हा उद्यमशील आहे, व्यवसायात आहे आणि व्यवसाय करत असताना अतिशय शांततेच्या मार्गाने आपला उदरनिर्वाह करत असतो. परंतु जर सामाजिक सलोखा जर नसेल आणि उद्योगाकरता जर योग्य वातावरण नसेल तर आपण गेल्या याच टर्ममध्ये जे 2.5 वर्षाचा जो सुरुवातीचा काळ होता तो आपण अनुभवला की जर तुमच्याकडं एखादा विजन नसेल, स्थैर्य नसेल किंवा राष्ट्राकरता देशाकरता काही करण्याची इच्छा नसेल तर अनेक गोष्टीचा त्रास आपल्याला होऊ शकतो. मी या ठिकाणी असं कडे म्हणणार नाही की आपण सक्षम नाही होतो. तसा जैन समाज सर्वच कामात अग्रेसर असतो. दानपुण्य असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा विविध प्रकारच्या गोशाळा चालवणं असेल, अशा अनेक मोठ्या कामात जैन समाज हा दानशूरपणे अतिशय हिरारीनं भाग घेतो. आणि मग अशा वेळेस आपण या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपलं मतदान दान भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने करतात. तशा अर्थाने जर बघितलं तर जैन समाज हा पूर्वीपासूनच आणि पूर्वपार भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा देणारा राहिलेला आहे. आणि तशा अर्थाने जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघाचे जे सन्माननीय उमेदवार आहेत राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून ज्या वेळेस कधी आपल्या समाजाच्या कुठल्याही समस्या ज्यावेळेस आपण घेऊन जातो तर अतिशय चांगल्या प्रकारानं त्याची सोडवणूक होते, त्या ऐकल्या जातात. आणि तशाच इथून पुढे देखील आपण ज्या काही समस्या आपण ज्या मानतो, कारण कदाचित बऱ्याच वेळा काही मागायचं म्हटलं की जैन समाजाला तशा अर्थानं मागणं कठीण होते. काय मागायचं, कारण हा समाज देणारा आहे, सक्षम आहे. परंतु मला असं वाटतं की या निमित्तानं जर आपण पुन्हा एकदा एकी करून, कारण बऱ्याच वेळा आपण काही गोष्टी बोलतो आणि मग कदाचित जे काही आपण लोकसभेला बघितलं की जे वोट ऑफ पर्सेंटेज कमी झालं त्यात तुमच्या आमच्यासारखेचे जे जाणकार समाजात चांगल्या पदावर असलेले सुशिक्षित लोक मतदान टाळून इतरत्र निघून जातात आणि मग कदाचित माझ्या एका मताने काय फरक पडेल असा अर्थ होतो. जैन समाज तसा व्यापारी समाज मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सकाळी 7 वाजता आपलं दुकान उघडण्या अगोदर आपण आपल्या परिवारासहित मतदान करा. आपल्या दुकानात एकदा गेल्यावर मग परत जाऊ, दुपारी जाऊ, मग गर्दी आहे, मग कधी जाऊ असा प्रसंग येतो. तर माझी सर्वांना विनंती आहे की सकाळी 7 वाजता आपल्या दुकानचं शटर उघडण्या अगोदर आपण सर्वांनी मतदान करावं. केवळ आपण मतदान न करता आपल्या परिवाराला देखील घेऊन जावं. आपल्या गल्लीत देखील आजूबाजूच्या काही लोकांना जर काही वाहनांची गरज असेल, आपल्या स्वतःच्या वाहनात आपले लोक बऱ्यापैकी व्हेकल घेऊन जातात, तर त्या ठिकाणी देखील लोकांना आपण व्हेकल घेऊन जाऊन त्यांना मतदानाकरता मदत करावी. त्याचप्रमाणे आपल्या दुकानात देखील एक मोठ्या संख्येत आपल्याकडं आपला सेल्समन स्टाफ आहे, त्यांचे कुटुंब आहे, त्यांना देखील भारतीय जनता पार्टीला मतदान करायला हवं, त्यांना देखील मतदानाला उद्युक्त करा. त्याचप्रमाणे आपल्या दुकानावर येणारा जो वर्ग आहे तो तशा अर्थानं खरं आपण डायरेक्टली कुठं प्रचारात जाऊ नाही शकलो तरी हरकत नाही, परंतु आपल्या दुकानात जर आपण जी चर्चा करतो, जी पॉझिटिव्ह चर्चा करतो, कारण आपण बघतो की त्या बऱ्याच वेळा लोकसभेत एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी आपल्यात देखील तीच भीती, तीच शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तो त्या प्रकारानं ज्या प्रकारानं सन्माननीय राधाकृष्ण विखेंची जी हवा आहे, जे वातावरण आहे ते फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे. म्हणून येणाऱ्या दुकानाच्या आपल्या ग्राहकांना, आपल्या मित्रांना देखील आपण त्या प्रकारानं सांगू जास्तीत जास्त प्रमाणात कसं मतदान होईल. कारण मतदानाच्या टक्का सतीश भाऊनी जसं सांगितलं अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तो आपल्याला लक्षात द्यायचा आणि आपल्याला आज आपण जैन समाजातर्फे जी
सभा घेतलेली की आपले सर्व जैन बांधव आपल्या पंचक्रोशीमधून येथे जमा झालेले. आज सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय नामदार राधाकृष्ण पाटील विखे यांच्या प्रचारार्थही आपण सर्व जैन बांधव जमलेलो आहे. आज मला हे सांगू वाटतं की आपल्या तालुक्याचे जे भाग्यवी जाते इतकं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेले आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जैन समाज व इतर समाजही अतिशय गुण्या गोविंदाने नांदतात. आज काही घोळ थापा आहे, काही अफवा पसरलेल्या आहेत, या सर्वांना तडा देऊन आपण सर्वांनी एकजुटीने काम करून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचंय. आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे की आपले जैन बांधव एकदम हिरिरीने भाग घेतील आणि नामदारांचा जो लीड आहे त्याच्यामध्ये आपलं पूर्ण योगदान देतील. एवढं बोलून मी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व आपले लाडके नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आपण आज जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार ललितजी गांधी व भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष सतीश दादा भंडारी व विकासजी अच्छा व आपले शिर्डी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 7058787878 तसेच 8888857007. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.